सर्वांना नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. आता येणारा जो सीझन आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेरणीची जास्त आवश्यकता राहते. आणि आता काय झालं आहे की मनुष्यबळ दिवस जसं बदलत जातील तसं जास्त बदलत गेलं आहे. म्हणजे टोकायला माणसंच मिळेना झाली. ही सगळीकडे समस्या आहे. म्हणजे फक्त आमच्या सातारा जिल्ह्यातच आहे असं काही नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये आपल्या तीच झाली सगळीकडं की पाहिजे तसं वर्कर मिळेना झाले. आता त्याच्यासाठी काय झालं की जी नवीन टेक्नॉलॉजी येते त्याच्यावर आपल्याला ती अडॉप्ट झाल्याशिवाय पर्यायच राहत नाही. कारण आता ह्याच्यामध्ये काय पेरणी मशीन आपण गेली 4 ते 5 वर्ष झालं आपण बघतोय, पण त्याच्यामध्ये नवीन नवीन चेंजेस येत गेले की त्याच्या हेवीमध्ये किंवा त्याचं तुमच्या चकत्यांची संख्या किंवा ह्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि पूर्ण प्लास्टिक मोडमध्ये येतं बरं का, एकदम हेवी प्लास्टिक असतं ते, काय असं काही लगेच खराब होत नाही. म्हणजे यूज अँड थ्रू आहे असं काही विषय नाही त्याचा. त्यामुळं आपण त्याचं बघू शकता. आणि पॅडक्रॉपचं जे पेरणी यंत्र आहे हे एकदम जबरदस्त आहे आणि एकदम हेवी आहे. म्हणजे रेग्युलर मार्केटमध्ये आणि ह्यांच्यामध्ये थोडासा गॅप येतो. शेवटी काय आहे तुम्हाला म्हणजे घेताना ब्रँड घेणं आणि अनब्रँड घेणं ह्याच्यामध्ये जो गॅप आहे हा पण फरक पडू शकतो. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं राहतं. शेवटी ह्याचं त्याच्या संघ किंवा ह्याचं त्याच्याबरोबर त्याचं ह्याच्याबरोबर कधी जुळत नाही. प्रत्येकाच्या गोष्टी प्रत्येकानं वेगवेगळ्या केल्या. त्याचं आपण आता अनबॉक्सिंग बघू जरा, तुम्हाला थोडंसं समजेल. हा व्हाईट प्लेट येतात तुम्हाला चक्की वाढवण्यासाठी किंवा त्याच्यातलं अंतर वाढवण्यासाठी असतं. त्याचबरोबर ह्या चकत्या येतात. चकत्या दाखवतो मी जरा, म्हणजे लहान ह्याच्यापासून मोठ्या ह्याच्यापर्यंत येऊन जातात त्या. आणि ह्याचं नंबरिंग आहे थोडक्यात ह्याच्यावर, प्रत्येक चकतीवरती असं नंबरिंग येतं. आधी मटेरियल काय काय येतं ते दाखवतो आणि त्यानुसार मग आपण आता जे नवीन मशीन आले त्याच्यावर आता हे अशा पद्धतीचा म्हणजे मधला जॉईनर आला आहे त्याचा. पाठीमागच्या बाजूचं येतं असं, म्हणजे माती तुमच्या पेरलंय आपण ते त्याच्याबरोबरच यावं अशा पद्धतीचं पूर्ण असं मशीन येतं. आपण असं चकते येतात त्याच्यात लहान. हा सगळ्यात मोठा पाठीमागची बाजू जो येतं म्हणजे जे रोलर, जे आपण तुम्हाला पेरल्यानंतर जी माती घसरत जातात तशा पद्धतीने. आणि हा पाण्याचा सेट येतो एक, जेणेकरून